नमस्कार. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरच्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनबद्दल माहिती पाहिजे. तर या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठीच्या मुद्द्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा प्रश्न विचारलेला आहे, विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट. आपलं ह्याच्या आधीचेच बघितलेलं आहे की बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स, आणि अबायोटिकमध्ये नॅचरल आणि मॅनमेड फॅक्टर्स. दीज फॅक्टर्स अफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. दुसरा प्रश्न असा विचारला आहे, व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कंझ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. कंझ्युमर्सची संख्या जर वाढली तर काय होईल. आपण पाहिलेले कंझ्युमर्सलाच आपण प्रिडेटर्स म्हणतो आणि प्रिडेटर्स फीड ऑन प्रे. तर तिथं आपल्याला काय सांगता येईल की रिड्युसेस द प्रे ऑर्गॅनिझम्स. जे प्रे म्हणून वापरले जाणारे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होणार आहेत, रिड्यूस होणार आहेत. आणि तिसरा प्रश्न इथं विचारलेला आहे, व्हॉट विल बी द. आणि मग जर प्रे रिड्यूस झाले तर परत प्रिडेटर्सना अन्न मिळेल का, नाही. म्हणजे त्याचा परिणाम प्रिडेटर्सवर सुद्धा होणार आहे, म्हणजेच कंझ्युमर्सवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड ऑन रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम म्हणलेलं आहे. आता एखादी जर इंडस्ट्री आहे तर ती जर रिव्हर इकोसिस्टीमच्या शेजारी आली तर तुम्हाला माहिती आहे की इंडस्ट्रीमधून जे वेस्ट वॉटर जर त्याच्यावर काही प्रक्रिया न करता आपण तसंच त्या रिव्हरमध्ये सोडलं तर दॅट वॉटर पोल्यूट दॅट रिव्हर वॉटर, आणि त्याचा परिणाम रिव्हर इकोसिस्टीमवर होणार आहे. त्या एरियात राहणारे जे पॉप्युलेशन आहे दे कॉजेस मेनी डिसीजेस ड्यू टू धिस पोल्युटेड ऑर कंटॅमिनेटेड वॉटर. आपण 5वी पासून शिकत आलो की ज्याच्यामध्ये दूषित असतं त्याला आपण काय म्हणतो, कंटॅमिनेटेड वॉटर. तर आणि इट अफेक्ट्स द फूड चेन किंवा whole biodiversity in that ecosystem present in the river. बरोबर आहे. तर तिथं परत अजून एक तक्ता दिलेला आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एन्व्हायरमेंट. उजव्या बाजूला नॅचरल फॅक्टर्स दिलेले आहेत आणि मॅनमेड फॅक्टर्स दिलेले आहेत. तर नॅचरल फॅक्टर्समध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, अर्थक्वेक, आणि डॅश 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 असं सांगितलेलं आहे. तर कोणते नॅचरल फॅक्टर्स आहेत की जे एन्व्हायरमेंटवर परिणाम करतात. तर आपल्याला सांगता येईल व्हॉल्कॅनोज असतील, अर्थक्वेक आत्ताच इथं सांगितलेलं आहे, फ्लड आहे, ड्राऊट आहेत, सुनामीज आहेत, एक्सेट्रा. तुम्ही अजूनही तिथं ॲड करू शकता. मॅनमेड फॅक्टर्समध्ये डिफॉरेस्टेशन दिलेलं आहे. बरोबर आहे. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगल तोड. ही कोण करते, मॅन करते. आणि अजून आपल्याला काय सांगता येतील मॅनमेड फॅक्टर्समध्ये, तर तिथं आपल्याला सांगता येईल इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, बिल्डिंग ऑफ डॅम्स. बरोबर आहे. तर दीज फॅक्टर्स अफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. अजून तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या मनाने बरेचसे फॅक्टर्स इन्क्लूड करू शकता. इथे खूप सुंदर वाक्य दिलेलं आहे बघा, महात्मा गांधीजींचं वाक्य दिलेलं आहे, द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड. आपली जी अर्थ आहे ती सर्वांची गरज पूर्ण करते, नॉट ग्रीड म्हणलेलं आहे. ग्रीड म्हणजे हाव पूर्ण करण्यासाठी अर्थ सक्षम नाही आहे. तर हे महात्मा गांधीजींनी लिहिलेलं एक सुंदरसं वाक्य आहे. त्याच्यानंतर बघा एन्व्हायरमेंट. आत्ताच आपण बघितलं की एन्व्हायरमेंटवर कोण अफेक्ट करते, नॅचरल आणि मॅनमेड फॅक्टर्स. आणि मग ह्या फॅक्टर्समुळं तिथं मोठ्या प्रमाणावर पोल्युशन क्रिएट होते. आणि इफ देअर इज large amount of pollution there is imbalance in environment and affect the existence of biotic factor present on the earth. आलं का लक्षात. मग व्हॉट इज मीन बाय पोल्युशन 5वी पासून आपण शिकत आलेलो आहोत. 5वीला सुद्धा आपण शिकलेलो आहोत की प्रदूषण म्हणजे एखाद्या पदार्थाचं दूषितीकरण, त्याला आपण काय म्हणतो, प्रदूषण. तर तेच इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे बघा, कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज कॉल्ड पोल्युशन. समजा
देर इज कंटॅमिनेशन ऑफ एअर झालं तर आपण त्याला काय म्हणतो, एअर पोल्युशन झालं म्हणतो. इफ देर इज कंटॅमिनेशन ऑफ वॉटर देन वी कॉल इट ॲज वॉटर पोल्युशन. इफ देर इज कंटॅमिनेशन ऑफ सॉईल देन वी कॉल इट सॉईल पोल्युशन. तर इथं खाली तक्ता दिलेला आहे बघा, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन. तर या तक्त्याचा अभ्यास तुम्ही इयत्ता 8वीला केलेला आहे आणि इथं सांगितलेलं आहे कम्प्लीट द चार्ट. आणि विथ द हेल्प ऑफ युअर प्रिव्हियस इयर्स नॉलेज, तुमच्या मागच्या नॉलेजवरून हा तुम्ही तक्ता इथं कम्प्लीट करायचा आहे असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आता व्हॉट इज मीन बाय पोल्युशन हे तुम्हाला समजलेलं आहे. व्हॉट आर द डिफरंट कॉजेस ऑफ पोल्युशन, काय वेगवेगळे कॉजेस आहेत पोल्युशनचे. तर हे सुद्धा भाग तुम्हाला झालेला आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्या वाढ. आता लोकसंख्या वाढीचा आणि पोल्युशनचा काय संबंध आहे हे परत सांगण्याची गरज नाही आहे. फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, इंडस्ट्री कसं पोल्युशन करते हे सुद्धा आपण 5वीपासून डिस्कस करत आलेलो आहोत. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. इनडिस्क्रिमिनेट म्हणजे अनिर्बंध नैसर्गिक साधन संपत्ती आपण खूप वापरायला लागलो. आता उदाहरणार्थ बघा, व्हॉट आर द बेसिक नीड्स ऑफ मॅन किंवा ह्युमन बीइंग्स असं जर आपण विचारलं तर आपण तिथं काय सांगू शकतो की फूड, वॉटर आणि शेल्टर, क्लोदिंग, बरोबर आहे. तर फूड, क्लोदिंग आणि शेल्टर. तर आपण उदाहरणच घेऊयात, क्लोदिंगचं उदाहरण घेऊयात. नंबर ऑफ क्लोथ्स आर देअर. आपण पूर्वीचा जो मानव होता तो काय करत होता की ऊन, वारा, पाऊस याच्यापासून संरक्षण करण्यासाठी क्लोदिंग वापरत होता. पण आता काय झालंय, फॅशन झालेली आहे. आपले गरज म्हणून नाही तर आपण फॅशन म्हणून खूप सारे नॅचरल रिसोर्सेस वापरायला लागलो. आणि नंबर ऑफ क्लोथ्स आर देअर इन वन पर्सन गॉट फॉर फॅशन. आणि मग नॅचरल रिसोर्सेस काय व्हायला लागलेत, आता क्लोथ्स तयार करण्यासाठी डिफरंट नॅचरल रिसोर्सेसचा यूज व्हायला लागलाय. डिफॉरेस्टेशन आहे. आता डिफॉरेस्टेशनचा आणि पोल्युशनचा कसा संबंध आहे हे सुद्धा खूपदा डिस्कस केलेलं आहे आपण की डिफॉरेस्टेशन झालं की तिथं दॅट अफेक्ट्स ऑन रेन, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर gaseous cycle also disturbs. We know that temperature of earth also increases due to deforestation. तर आणि आता येत्या काही कालावधीमध्ये जर अर्थचं टेम्परेचर वाढलं तर तिथं काय होणार आहे, परत जो वॉटर आहे आपल्या आईसच्या स्वरूपामध्ये ते मेल्ट जर झालं तर अर्थवर जमीन राहणारच नाही आहे. आणि शेवटचं आहे अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण. तर तिथं शहरीकरणामुळं प्लॅनिंग न करता जे शहरीकरण झालेलं आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात शहरं वाढायला लागलेली आहेत तर त्याचा परिणाम सुद्धा पोल्युशनवर होतोय. तर एकूण इथं 5 कॉजेस सांगितलेले आहेत. पोल्युशन, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, fast industrialization, indiscriminate use of natural resources, deforestation, unplanned urbanization. तर हे 5 मुद्दे कॉजेस ऑफ पोल्युशन मध्ये येतात. आता टाइप्स ऑफ पोल्युशन बघूयात आपण. बघा, टाइप्स ऑफ पोल्युशन मध्ये तुम्ही गेल्या वर्षी शिकलेला आहात. कोणते कोणते पोल्युशन शिकलेले आहेत? एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, साऊंड पोल्युशन, बरोबर आहे. हे 5वीपासून तुम्ही शिकत आलेले आहेत. प्रत्येक इयत्तेमध्ये तुम्ही ह्याची माहिती पाहिलेली आहे. आणि गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये आपण जे गार्बेज आहेत त्याचे आपण 2 प्रकार करत होतो, वेट आणि ड्राय. तर त्यालाच आपण डिकम्पोजेबल आणि विच डू नॉट डिकम्पोज, तर त्याला आपण काय म्हणत होतो, ड्राय वेस्ट, बरोबर आहे. तर त्या ड्राय वेस्टमध्ये प्लास्टिक आपण बघितलेलं आहे. आणि त्या तक्त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्लास्टिक कॉजेस वॉटर सॉइल पोल्युशन. आणि लॅक्स ऑफ इयर्स
जरी ते प्लॅस्टिक सॉईलमध्ये राहिलं तर त्याचं डिकम्पोजिशन होत नाही आणि मग त्याच्यामुळं सॉईलचं पोल्युशन होतं आहे किंवा वॉटरचं पोल्युशन होतं आहे. आपण फ्लड्स पाहिलेले आहेत बॉम्बेमध्ये, जे फ्लड आलं होतं ड्यू टू ब्लॉकेज ऑफ गटर्स बाय प्लॅस्टिक. आणि मग हे प्लॅस्टिक वॉटरचं आणि सॉईलचंच पोल्युशन होतं आहे. आणि जर आपण ते बर्न केलं तर these gases also causes air pollution. तर प्लॅस्टिक पोल्युशन बद्दल सुद्धा तुम्ही गेल्या वर्षी माहिती पाहिलेली आहे. आता या वर्षी आपल्याला बघायचंय बघा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. 3 पोल्युशनचा अभ्यास याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. नवीन संकल्पना आलेली आहे. अजून एक लाईट पोल्युशन ही एक नवीन संकल्पना आलेली आहे आणि थर्मल पोल्युशन ही एक नवीन टाईप आता सध्या विचारात घेतला चाललेला आहे. तर आपण ह्या तिन्हीची चर्चा डिटेलमध्ये करणार आहोत. तर इथं बघा लाईट पोल्युशन. आता लाईट पोल्युशन कशाला म्हणतात तर लाईट्समुळं होणारं पोल्युशन. मॅडम तुम्ही म्हणाल की लाईटमुळं कसं पोल्युशन होतंय, तर आत्ताच आपण काय बघितलं, अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. मुंबईसारख्या शहरामध्ये खूप मोठी लोकसंख्या आहे आणि शहर सुद्धा खूप मोठं आहे, बरोबर आहे. मग तिथे लाईट्स काय असतात, खूप मोठ्या प्रमाणावर लाईट्स असतात आणि त्या लाईट्सचे परिणाम हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर व्हायला लागलेत आणि म्हणून लाईट पोल्युशन ही नवीन संकल्पना इथं अभ्यासामध्ये आलेली आहे. आता ही आपल्या पुस्तकामध्ये फक्त एक शब्द दिलेला आहे लाईट पोल्युशन, पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. पुढं जर तुम्ही UPSC MPSCला गेलात तर तुम्हाला विचारलं जातंय. तर इथं बघा की लाईट पोल्युशनचे ह्युमन बिईंग्सवर काय परिणाम होतात. तर बघा घरात सुद्धा आपण झोपत असतो त्यावेळेस जर लाईट्स चालू असेल तर वी कॅनॉट स्लीप. आपण झोपताना काय करतो, लाईट ऑफ करतो, बरोबर आहे. तसंच मोठ्या मोठ्या आता हे रूरल एरियामध्ये जास्त पोल्युशन आढळत नाही, पण अर्बन एरियामध्ये रात्री सुद्धा मोठे मोठे आणि रोड लाईट्स, घरातले लाईट्स हे चालू असतं, बरोबर आहे. आणि दॅट अफेक्ट्स ऑन स्लीप ऑफ ह्युमन बिंग्स. ते कशावर अफेक्ट करतात, आपल्या झोपेवर. आणि मग नंबर ऑफ पीपल्स टेक्स स्लीपिंग पिल्स किंवा मेडिसिन्स दॅट इज यूज्ड फॉर स्लीपिंग. आणि मग त्या स्लीपिंग पिल्सचे परिणाम हे त्या ह्युमन बिंग्सच्या अदर ऑर्गन्सवर व्हायला लागलेत, किडनी किंवा इतर ऑर्गन्स, लिव्हर वगैरे सारख्या ऑर्गन्सवर. तर ते परिणाम होत असल्यामुळं लाईट पोल्युशन हे एक नवीन संकल्पना आलेली आहे. आता जर असे परिणाम झाले तर एज काय होईल, रिड्यूस होईल. आता आपण बघतो की सध्या आयुर्मान हे काय झालेलं आहे, कमी झालेले आहे. पूर्वीचे आपले आजी पणजी ज्या होत्या त्या 90-100 वर्षापर्यंत जगत होत्या. आपले आई वडील काय म्हणतात, आम्ही जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत जगू. आणि आता येणारी पिढी ड्यू टू पोल्युशन, ऑल पोल्युशन्समुळं, फक्त एवढ्याच पोल्युशनमुळं नाही तर सगळ्याच पोल्युशनमुळं आपलं आयुर्मान काय व्हायला लागले, कमी व्हायला लागलेलं. आणि लाईट पोल्युशनचे मुळं वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस सुद्धा ह्युमन बिईंग्समध्ये पाहायला मिळायला लागलेत. आईजचे डिसिजेस पाहायला मिळायला लागलेत, हार्टचे डिसिजेस पाहायला मिळालेत आणि मेंटल डिसिजेस सुद्धा तिथं काही प्रमाणामध्ये लाईट पोल्युशनमुळं. आता त्याच्यावर रिसर्च सध्या चालू आहे, बरोबर आहे. काही दिवसानंतर त्याचे परिणाम येतील, पण सध्या हे एवढं तरी ते जे काही सायंटिस्ट याच्यावर अभ्यास करायला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ॲनिमल्स आणि प्लांट्सवर सुद्धा परिणाम होतात. जसं ह्युमन बिईंग्सवर परिणाम होतोय तसं ॲनिमल्स आणि प्लांट्सवर. आता काही नॉक्टर्नल ॲनिमल्स असतात, बॅट सारखे नॉक्टर्नल ॲनिमल्स आहेत. तर दे कॅनॉट, ते रात्रीच फिरतात आणि लाईटमध्ये त्यांना मग त्रास होतो, बरोबर आहे. आणि त्यांच्या लाईफ सायकलवर परिणाम होतो, बरोबर आहे. काही इन्सेक्ट्स आहेत, काही बटरफ्लाईज आहेत किंवा नॉक्टर्नल ॲनिमल लाईक बॅट, तर दॅट अफेक्ट्स ऑन लाईफ सायकल ऑफ दॅट ॲनिमल्स. काही बर्ड्सच्या सुद्धा लाईफ सायकलवर तिथं परिणाम व्हायला लागला. इट रिड्युसेस द रेट ऑफ रिप्रोडक्शन. ह्या आता काय होतंय, काही काही प्राण्यांमध्ये ब्रीडिंग जे असते ते रात्रीच्या वेळेस होते, अंधारामध्ये. आणि जर तिथं लाईट्स असतील तर मग तिथं त्यांच्या कशावर परिणाम होणार, रिप्रोडक्शनवर. आता आपण बघतो की बरेचदा आपण झू
किंवा जंगल सफारी, हे आजकाल आपलं ट्रेंड झालेलं आहे की आपण तिथं ॲनिमल्स पाहायला जातो. मग ते जर आपल्याला दिसायचे असतील तर तिथं काय असले पाहिजेत, लाईट्स असले पाहिजेत. आणि जर ते लाईट्स असतील तर त्याचा परिणाम कोणावर व्हायला आहे, त्याच्या रिप्रोडक्शन व्हायला आहे. प्लांट्समध्ये सुद्धा दॅट अफेक्ट ऑन द रेट ऑफ पॉलिनेशनच्या रेटवर त्याचा परिणाम व्हायला लागला आहे. काही स्पेसीज आहेत त्या रिड्यूस झालेल्या आहेत आणि काही स्पेसीज तर एक्सटिंक्ट सुद्धा झालेल्या आहेत. तर ज्या एक्सटिंक्ट किंवा रिड्यूस झालेल्या आहेत त्याचा आपण जतन करण्याचा प्रयत्न करायला लागलो, पण ते जतन करत असताना त्याच्यावर ह्याचे सुद्धा परिणाम व्हायला लागलेले आहेत. पुढचं आहे थर्मल पोल्युशन, उष्णता किंवा गरम पाण्यामुळं होणारं प्रदूषण आणि गरम हवेमुळं होणारं प्रदूषण. उष्णतेमुळे होणाऱ्या प्रदूषणाला थर्मल पोल्युशन असं म्हणतात. बरोबर आहे. आता गरम पाणी कुठं असतंय तर 5व्या धड्यामध्ये आपल्याला शिकायचं डिटेलमध्ये. बघा, बरेचदा इलेक्ट्रिसिटी जनरेशन पॉवर प्लांट्समध्ये जे जनरेटर असतंय ते जनरेटर फिरल्यावर इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि जनरेटर फिरवण्यासाठी तिथं टर्बाईन्स जोडले जातात आणि ते टर्बाईन्सला फिरवण्यासाठी हॉट आणि कंप्रेस्ड स्टीमचा वापर केला जातो. स्टीम म्हणजे वाफ ही खूप गरम असते आणि उच्च दाबाची आणि उच्च तापमानाची वाफ, हॉट अँड कंप्रेस्ड स्टीम ही त्या टर्बाईनवर सोडली जाते आणि ते टर्बाईन फिरले, जनित्र फिरलं की तिथे इलेक्ट्रिसिटी होते. पण टर्बाईन फिरल्यानंतर जे गरम पाणी आहे ते कुठं नेलं जाते, कूलिंग टॉवरकडे नेलं जाते आणि तिथं ते पाणी थंड केलं जाते आणि ते थंड केल्यानंतर जी उष्णता आहे ती बाहेर पडते आणि टेम्परेचर वाढायला लागले आपल्या एअरचं. आणि कधी कधी काय केलं जातं की काही प्लांट्समध्ये, आता हे सहसा थर्मल एनर्जीचे पॉवर प्लांट्स जे असतात ते नदी किंवा समुद्राच्या किनारी असतात आणि मग ते गरम पाणी काय केलं जातं की नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये सोडलं जाते. अँड दॅट अफेक्ट्स ऑन ॲनिमल्स, प्लांट्स आणि ह्युमन बिंग्सवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. कसं होतं आहे बघा, आता ॲनिमल्सवर काय होतात तर फिश डाय होतात आणि द ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत जर त्या इकोसिस्टीममध्ये किंवा रिव्हर किंवा ओशनमध्ये जर हॉट वॉटर येत असेल तर तिथले जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते मायग्रेट करतात. मायग्रेशन म्हणलेलं आहे बघा. मग मायग्रेशन केल्यानंतर काय होतं तुम्हालाही माहिती आहे की बरेच लोक ज्यावेळेस स्थलांतर करतात त्यावेळेस त्यांच्या राहण्याचा, खाण्याच्या, पिण्याचा पुन्हा जिथं स्थलांतरित झालेलं आहे तिथल्या नॅचरल रिसोर्सेसवर तिथं कॉम्पिटिशन पुन्हा निर्माण होतीये आणि मग त्याचे वेगळेच परिणाम होतात. ह्युमन बिंग्सवर काय परिणाम होतात तर गरम पाणी जर तुम्ही वॉटरमध्ये सोडलं तर तिथं काही केमिकल रिॲक्शन्स ज्या असतात त्या पटकन होतात आणि मग जर काही केमिकल्स त्याच्यामध्ये असतील आणि हॉट वॉटर जर त्याच्यामध्ये सोडलं तर ते केमिकल्स काय होतात त्या वॉटरमध्ये डिसॉल्व्ह होतात आणि ते वॉटर कंटॅमिनेटेड होते. आणि तसं वॉटर आताच आपण बघितलं की रिव्हरच्या जर बाजूला तुम्ही एखादा इंडस्ट्री उभा केली तर काय परिणाम होतात तर डिसीजेस लाईक कॅन्सर होतात. बरोबर आहे. तिथं राहणारे जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनचा जर अभ्यास केला तर तिथं ॲबॉर्शन्स सुद्धा त्या एरियामध्ये असणाऱ्या जे काही विमेन्स आहेत त्यांच्यामध्ये ॲबॉर्शन्सचे प्रमाण दिसतंय. आणि जगामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. मिनामाटाचा आजार, तर ते मिनामाटा शहर जे आहे त्याला ते जर तुम्ही सर्च केलं तर तिथं एका इंडस्ट्रीमधून सतत पारा बाहेर सोडला गेला होता आणि तो पारा लोकांच्या पिण्याच्या पाण्यामधून जात होता किंवा तिथं जे फिश होते. आता तुम्हाला माहिती आहे की समुद्राच्या शेजारी जे लोक आहेत त्यांचं मुख्य अन्न काय असते, फिश असतात. तर त्या फिशच्या त्या फूड चेनमधून ते त्या ह्युमन बिंग्समध्ये गेलेत आणि तिथं बरेचसे लोक मरण पावलेले आहेत आणि बरेचसे जे न्यूबॉर्न बेबीज आहेत त्यांच्यामध्ये जेनेटिक डिसऑर्डर, विकलांगता, ही विकलांग ते जन्माला आलेत. आपण बघितलंय डाऊन सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, हे जे डिसीजेस आहेत
हे गेल्या वर्षी आपण बघितले जेनेटिक डिसऑर्डर, तर हे सुद्धा परिणाम तिथं होतात. आणि पुढचं जे आहे की थर्मल पोल्युशन म्हणजे उष्णतेमुळे होणाऱ्या पोल्युशनमध्ये काही स्पेसीज आहेत, अल्गी तुम्हाला माहिती आहे, शेवाळ आहेत, आणि कोरल्स म्हणजे प्रवाळ. तर प्रवाळाचा अभ्यास आपल्याला 6व्या धड्यामध्ये करायचा आहे. ते सुद्धा एक महत्त्वाचा आहे घटक, प्लांट किंवा तो ॲनिमल आहे कोरल नावाचा. तर तो समुद्री जीव जो आहे ते एका फूड चेनमध्ये वापरतात. तर त्या फूड चेन त्या दोन्हीच्या वाढीवर परिणाम होतोय, रिप्रोडक्शनवर परिणाम होतोय. आणि नंबर ऑफ स्पेसीज ऑफ कोरल्स आर एक्सटिंक्ट ड्यू टू दिस पोल्युशन. आणि जर आपण गरम पाणी, आत्ताच मी सांगितलेलं आहे की जर ते वॉटर बॉडीजमध्ये तुम्ही सोडलात तर त्या हॉट वॉटरमध्ये तिथे केमिकल रिॲक्शन्स होतात अँड दॅट रिड्युसेस द पर्सेंटेज ऑफ O2 डिझॉल्व्ड इन दॅट वॉटर. त्या पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते काय होते, कमी होते. तर इथं लाईट पोल्युशन, थर्मल पोल्युशन हे तुम्हाला समजलेलं असेल. आता एक छोटासा भाग तिथं राहिलेला आहे, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, जो की तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 40वर दिलेला आहे. तर आपण रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन एक बघूयात. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, आता रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स तुम्ही पाहिलेले आहेत. तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स हे कुठं वापरले जातात, तर आत्ताच आपण बघितलेलं आहे की थर्मल पॉवर प्लांटमध्ये वापरले जातात इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी. पुढच्या पाठामध्ये 5व्या धड्यामध्ये आपल्याला त्याचा डिटेल अभ्यास करायचा आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन बघा, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन याचे 2 प्रकार आहेत, एक नॅचरल आणि दुसरा आर्टिफिशियल. नॅचरल आणि दुसरा आहे आर्टिफिशियल. आता नॅचरल मध्ये 2 येतात इथं. कोणते 2 येत आहेत बघा, UV रेज आणि इन्फ्रारेड रेज. अल्ट्राव्हायोलेट रेज आणि इन्फ्रारेड रेज हे जे रेज आहेत हे कुठून येतात, तर सन पासून येतात, पृथ्वीवर, बरोबर आहे. तर ह्या रेजमुळं डिफरंट कॅन्सर्स हे ह्युमन बिंग्समध्ये आपण पाहतोय की स्किनचे कॅन्सर होतात किंवा बोनचे कॅन्सर्स होतात. तर ह्या नॅचरल रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युटंटमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज आणि इन्फ्रारेड रेजचा समावेश आहे. तर आर्टिफिशियलमध्ये बघा एक्स रेज म्हणलेला आहे, एक्स रेज, आणि दुसरं आहे रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. आता ह्या रेडिएशन्समुळं काय परिणाम होतात ते खाली दिलेले आहेत बघा तुमच्या पुस्तकामध्ये. इथं 4 परिणाम हे दिलेले आहेत. पहिला तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की इट कॉजेस डिफरंट कॅन्सर्स ऑफ स्किन अँड बोन्स. तर पहिला तेच मुद्दा दिलेला आहे, कॅन्सरियस अल्सरेशन ऑकर्स ड्यू टू हाय रेडिएशन्स ऑफ एक्स रेज. आता बघा एक्स रेजच्या हाय रेडिएशनमुळं कॅन्सर अल्सरेशन. आता एक्स रेज जे आहेत ते आपण कशामध्ये वापरतो, तर आपल्याला माहिती आहे दवाखान्यामध्ये वगैरे जर तिथं बोन्सचे फ्रॅक्चर असतील
तर डॉक्टर आपल्याला काय सजेस्ट करतात, एक्सरेज. आता सध्या जे पॅन्डेमिक चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघा, जर तुमच्या फुफ्फुसाला इन्फेक्शन झालेलं असेल तर तिथं लंग्सचं एक्सरे काढायला सांगतात आणि त्या लंग्सला किती अफेक्ट झालेला आहे तो व्हायरस हे आपल्याला एक्सरेजवरून कळतं. पण एक्सरेज हे जर जास्त प्रमाणात तुम्ही वापरलात, एकाच ठिकाणचा एक्सरे जर सतत तुम्ही काढत राहिलात तर तिथं मात्र काय होतं, कॅन्सरियस अल्सरेशन होण्याची शक्यता असते. आणि एक्सरे जर तुम्ही काढायला गेलात तिथे दवाखान्यामध्ये तर तुम्हाला तिथं बाहेर एक मोठी पाटी जी दाखवलेली असते बघा, की गर्भवती स्त्रियांनी एक्सरे काढू नये. तर का तिथं असं म्हटलं जातंय, कारण हे जे रेज आहेत ते त्या एम्ब्रिओ मध्ये जेनेटिक डिसऑर्डर सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत होऊ शकते. आणि जे जन्माला येणारे आहेत ते जेनेटिक डिसऑर्डरमुळं जे डिसीजेस कॉज होतात ते त्या प्रकारचे डिसीजेस कॉज तिथं होऊ शकतात. टिश्यू इन द बॉडी आर डिस्ट्रॉइड. टिश्यू इन द बॉडी डिस्ट्रॉइड म्हटलेलं आहे. आता ह्या रेजमध्ये जे काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, जर तिथं ह्या रेडिएशन्स फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट्समधून जर तिथं रेडिएशन्स बाहेर पडले, किंवा तुम्ही आता इथं पुस्तकामध्ये 3 घटना दिलेल्या आहेत, चेर्नोबिल, विंड स्केल आणि 3 माइल्स आयलँड मिसहॅप. ह्या मोठ्या दुर्घटना आपल्या जगामध्ये घडलेल्या आहेत. कुठं? ॲटॉमिक एनर्जी पॉवर प्लॅन्टमध्ये. आणि मग त्याचे जे परिणाम आहेत तर ते काय करतात, ते रेडिएशन्स जे आहेत ते टिश्यू इन द बॉडी डिस्ट्रॉय करतात. आलं का लक्षात? प्रत्येक गोष्टीला नाण्याच्या 2 बाजू असतात, एक युजफुल असते आणि एक हार्मफुल असते. तर बघा, ह्या जे रेडिओ ॲक्टिव्ह रेज आहेत त्याचे उपचार हे कॅन्सर या आजारावर आपण करतो, पण ते थोड्या प्रमाणात असतात, विशिष्ट जागेवरच असतात. आणि ती ट्रीटमेंट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याचेही साईड इफेक्ट्स आहेत, पण कॅन्सर हा जीवघेणा रोग असल्यामुळं ते साईड इफेक्ट्स आपण सहन करू शकतो. जीव जाण्यापेक्षा ते साईड इफेक्ट्स सहन करू शकतो. पण जर असे मग जिथं कॅन्सर झालेला आहे, समजा तोंडाला इथं कॅन्सर झालाय, तर त्या भागामध्ये खूण केली जाते आणि ती मशीन तेवढ्याच भागामध्ये तिथले जे टिश्यूज आहेत ते बर्न करण्याचं काम, डिस्ट्रॉय करण्याचं काम ते रेडिएशन्स वापरले जातात. कोबाल्ट 60 नावाचं जे आहे ते कॅन्सरवरच्या उपचारासाठी वापरले जाते. तुम्हाला जर एक्स्ट्रा अजून माहिती पाहिजे असेल तर इंटरनेटवर तुम्ही रिसर्च करू शकता. पण जर अशा काही दुर्घटना झाल्या आणि असे रेडिएशन नॉर्मल पीपलच्या शरीरावर पडले तर तिथं काही लोक मरतात, काही विकलांग होतात. आणि आत्ताच मी सांगितलेलं आहे की जेनेटिक डिसऑर्डर जर प्रेग्नंट वुमन्स असतील आणि अशा वुमन्सच्या शरीरावर जर ते रेज पडले तर काय होऊ शकते की तिथं जे जन्माला येणारं आहे ते जेनेटिकली डिसीज असणारं ते बालक जन्माला येऊ शकते. आणि हे परिणाम खूप वर्षापर्यंत आणि खूप लांबपर्यंत, म्हणजे खूप मोठ्या एरियात होतात. आता इथं रेडिओ ॲक्टिव्ह एमिशन झालंय तर कितीतरी किलोमीटरपर्यंत त्याचे परिणाम होतात. आपण पाहिलेलं आहे जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या प्रदेशाचे पूर्ण अणुबॉम्बमुळं नष्ट झाले. तर अणुबॉम्ब ज्यावेळेस टाकले गेले तर तिथं त्या ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा इनफर्टाईल झाल्यात, तिथं पिकं उगवत नाहीत अजून सुद्धा कित्येक वर्षानंतर सुद्धा. तर हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट एवढे अवघड असतात. जेनेटिक चेंजेस ऑकर्स, मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनमुळं जेनेटिक चेंजेस ऑकर्स. आणि चौथा मुद्दा इथे सांगितलेला आहे की व्हिजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड, डोळ्यावर सुद्धा त्याचे परिणाम होतात.
आपण बघतो की तिथं ग्रहण आहे, तर सूर्यग्रहण झालं मागं 2 महिन्यापूर्वी, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे की ते डायरेक्ट डोळ्यांनी बघू नका, चष्म्यातून बघा. ते किरण आपण बघतो, हे रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजेच काही रेजमुळं होणारं पोल्युशन असतं आणि डायरेक्ट जर ते रेज आपल्या डोळ्यावर पडले तर ते व्हिजनवर सुद्धा परिणाम होऊ शकतात. तर इथं रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनचे हे 4 परिणाम तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. आता इथं अजून एक गोष्ट सांगितलेली आहे बघा, पोल्युशन ऑकर्स अराउंड अस. आपल्या सभोवताली होणारं जे पोल्युशन आहे, कॉजेस अल्टिमेट ॲडवर्स इफेक्ट, आपल्या वाईट परिणाम, ॲडवर्स इफेक्ट म्हणजे वाईट परिणाम करतात ऑन एक्झिस्टन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फक्त ह्युमन बिंग्सवरच करतात का? नाही, प्लॅन्ट्स, ॲनिमल्स, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर आहेत तर त्याच्यावर हे परिणाम करतात. तर या सगळ्या चर्चेमधून आपल्याला लक्षात आलेलं असेल की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनच्या संदर्भामध्ये आता आपण बघणार आहोत पुढं अजून. ही सुरुवात आहे की व्हॉट इज द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. इथं आपण डिस्कस केलेलं आहे की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज काय. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनचा पाहणार आहोत. थँक्यू.